रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण बघत असाल आम्ही आता सध्या चिंचपाडा ब्रिजच्या खाली आहे आणि माझ्या बाजूला आखेच्या अंतरावरती नवी मुंबई विमानतळ आहे. हे विमानतळ सुरू झाल्यापासून म्हणजे व्हायच्या अगोदरपासून या ठिकाणचे जे स्थानिक नेते ते सांगत होते की आम्ही दिबा पाटलांचं नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही. या ठिकाणचे दोन आमदार आहेत, एक उरणचे आमदार आहेत, एक पनवेलचे आमदार आहेत. दोन्ही आमदारांनी आपापल्या परीने शपथी घेतल्या होत्या. एकाने पेटवून देण्याची शपथ घेतलेली, एकाने राजीनामा देण्याची शपथ घेतली होती. परंतु विमानतळ सुरू झालं, विमानं उडून आता लोक प्रवास करायला सुरुवात झाली, तरी देखील विमानतळाला दिबा पाटलांचं नाव अजूनपर्यंत लागलेलं नाही. आणि या गोष्टीसाठी हे नाव लागावं म्हणून अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु आज या ठिकाणी एक आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर या ठिकाणी आलेले आहेत. सर, काय सांगाल, दिबा पाटलांचं नाव का लागत नाहीये आणि का टाळाटाळ केली जाते? शिवसेना खऱ्या अर्थानं हे अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. दिवा पाटील साहेब सुद्धा शिवसेनेचे एकेकाळी उमेदवार होते, पण ह्या परिसराचा आपण विचार केला तर दिवा पाटील साहेबांनी भूमिपुत्रांसाठी त्याग केलेला आणि त्या त्यागातून आज या ठिकाणी आपल्या नवी मुंबई आपल्याला बघायला मिळते. आज हे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ, हे विमानतळ ला सुरुवात झाल्यापासून म्हणजे लँड ॲक्विजिशन सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी सिडको असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्याने सांगितलं होतं की आम्ही दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देऊ. आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस याच भाजपवाल्यांनी, कोरोना काळ चालू होता, आपल्याला माहित आहे कोरोना काळामध्ये आपण माणसाला माणूस भेटू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मोर्चे काढले. मोर्चे दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावा म्हणून त्यांनी मोर्चे काढले आणि त्या मोर्चामध्ये सामीवष्ट झालेले काही बीजेपीचे कार्यकर्ते कोरोनामध्ये वारले. जासईचे मेघनाथ म्हात्रे एक बीजेपीचा खंदा कार्यकर्ता होता. असे अनेक लोक वारली, पण त्यावेळेस त्यांनी दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी जो काय कोरोनामध्ये संघर्ष केला याचं कारण काय, तर त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी मुख्यमंत्री होते. पण त्याच्यानंतर उद्धवजींना आम्ही भेटलो, इथे महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते मंडळी भेटलो की नाही, दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला द्यायला पाहिजे, आपल्या बाळासाहेबांचं नाव आपण मागे घ्या. त्यांनी त्वरित ऐकलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी कॅबिनेटमध्ये त्यांचं नाव घोषित केलं, दिवा पाटील साहेबांचं. आणि घोषित केल्यानंतर कॅबिनेट झाली आणि आज ही गोष्ट 2022 आहे. माझा प्रश्न भाजपला एवढाच आहे की तुम्ही फक्त हवेमध्ये उड्या मारण्याचं काम करू नका. काय एक आमदार म्हणतोय मी जाळून घेईन, दुसरा म्हणतोय मी राजीनामा देईन. ह्या सर्व गोष्टी हे थोतांड खोटे बोलतात. इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अनावरण करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आले होते आत्ताच, म्हणजे एक 10 दिवसापूर्वी. त्याही वेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आणि ते लवकरात लवकर होईल. 4 वर्ष झाली. जर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा राज्यातील भाजपच्या नेत्यांना जर दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचं असेल तर ते एका दिवसात जाऊन दिल्लीला जाऊन ते नाव मंजूर करून आणू शकतात, पण त्यांना ते करायचं नाही. आणि म्हणून आता भूमिपुत्रांनी जागे व्हायला पाहिजे. आज या ठिकाणी रश्मिता पोपेटा ही इथली भूमिपुत्र नाही, हिचं गाव सोमट नाही, हिचे का जमिनी गेल्या नाही, पण तरी सुद्धा दिवा पाटलांचं नाव देत नाही म्हणून आज या ठिकाणी ते आमरण उपोषणाला बसले. अशा दिवा पाटलांवर अशा हजारो लाखो लोक असे त्यांच्या नावासाठी प्राण द्यायला तयार आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी या निमित्त एवढंच सांगेन की भाजप सरकारला हे करायचं नाही. आणि जर त्यांना करायचं असेल तर त्यांना एखाद्या महिलेचं, एखाद्या तरुण मुलीचं तिला जीव घ्यायचा आहे का त्यांना, आणि जर त्यांना जीव घ्यायचा नसेल तर त्यांनी तातडीनं करावं. इथल्या भूमिपुत्रांचा आवाज या ठिकाणी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल,
त्यांना गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही स्वतः भूमिपुत्रांचं या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आम्ही सुद्धा बाळासाहेबांचं नाव दिला त्या नावाला विरोध करायला आम्ही गेलो. कारण दिबा पाटील साहेब भूमिपुत्रांचे नेते होते आणि उद्धवजींनी ते ऐकल्यानंतर आज 4 वर्ष तुम्हाला नाव देता येत नाही. मग तुम्ही कोरोनामध्ये जे मोर्चे काढलेत कशासाठी काढलेत? फक्त दिखावा करायचा होता का? आता बीजेपीच्या नेत्यांचं तोंड गेली कुठे त्यांचं? आता त्यांचे का त्यांना ते आणले झालेत का त्यांना बहिरे झालेत? त्यांना कळत नाही का की जर बीजेपी शासन, केंद्र शासन असे राज्य शासन जर या ठिकाणी दिवा पाटलांचं नाव देत नसतील तर आम्ही पक्ष सोडू आणि भूमिपुत्रांसोबत राहून आम्ही आंदोलन करू. पण त्यांच्यामध्ये ती हिंमत नाही आणि हे त्यांना करायचं नाही. आणि म्हणून आपण भूमिपुत्रांनी सर्वांनी दिवा पाटील साहेबांचा नाव जर देत नसेल तर जो चालू झालेला एअरपोर्ट तो सुद्धा बंद करण्याची हिंमत सगळ्यांनी दाखवायला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही 1-2 दिवसामध्ये हा निर्णय घेऊ. उद्याच आमची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आम्ही जे काय पुढे काय निर्णय घ्यायचो आम्ही निर्णय घेऊ. पण खऱ्या अर्थानं जर बीजेपी जर हे करत नसेल, सरकार करत नसेल तर त्या ठिकाणी इथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिपुत्रांच्या सोबत राहून या विमानतळाचं नाव जोपर्यंत दिवा पाटलांचा तुम्ही देत नाही तोपर्यंत हा विमानतळ बंद करा. ही भूमिका प्रत्येक नागरिकांनी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. हे माझं या ठिकाणी सांगणं आहे. पण आपण बघत असाल गोवा विमानतळ असेल किंवा 7 सिस्टर मधलं एखादं नवीन झालेलं विमानतळ असेल त्याला त्वरित नावं दिलं जातात, परंतु दिबांच्या नावासाठी एवढा विलंब का होतोय? दिबांचं नाव देणं हे भाजपचं खऱ्या अर्थाने खूप मोठं रडगाणं आहे. दिबा पाटील हे पुरोगामी विचाराचे नेते होते, भूमिपुत्रांचे नेते होते, कामगारांचे नेते होते. ते भाजपचे नेते नव्हते. जर या ठिकाणी दिबा पाटील भाजपचे नेते असेल तर त्यांनी लगेच नाव दिलं असतं. म्हणजे भाजपच्या नेत्यांना किंवा या सरकारला दिबा पाटलाचं नाव त्यांच्या देणं हे मनातच नाही. हे फक्त खेळवण्याचं काम करतात आणि भविष्यामध्ये जर आपण हा विषय सोडला तर हे कधीच दिबा पाटलांचं नाव पुढे येणार. आपण बघत असाल या ठिकाणी अनेक स्थानिकांना या गोष्टीचा फायदा झाला नवीन विमानतळ झाल्याचा, परंतु ज्या वेळेला नाव देण्याचा विषय येतो त्यावेळेला अनेक जण समोर येत नाहीत. आज या ठिकाणी आपण बघत असाल की खूप कमी लोक आहेत आपले भूमिपुत्र. तर असं काय होतंय, दोघांमध्ये तुटाफूट कोणी करतंय किंवा का एकत्र येत नाहीत? या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगतो, विमानतळ चालू झालं विमानतळामध्ये जे कामगार लागतात ते सुद्धा भाजप पक्षाचे कामगार आहेत. इथला जर काँग्रेसचा असेल, शिवसेनाचा एका पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, इथले कार्यकर्त्यांचे लोकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळत आणि तिथे सुद्धा त्यांनी भाजपचं वेगळं सेल चालू केलेलं आहे. आणि म्हणून इथला ज्या लोकांना नोकऱ्या मिळतात ती लोक याच्यामध्ये यायला मागत नाही. आणि मी या ठिकाणी सांगतो खूप महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष करायला पाहिजे आणि तो केला तरच आपल्याला कुठेतरी यश मिळेल. आपण बघत असाल दिबांचं नाव लागलं म्हणून अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, पण हे किती दिवस चालणार? त्याच्यावरती शेवटचं तुम्हाला काही तोडगा काढावा लागेल. मी सांगितलं ना, जर दिबा पाटलांचं नाव आपल्याला द्यायचं नसेल तर आम्हाला हा विमानतळ नको आहे. काय फायदा मग? विमानतळाला नाव तुम्ही देत नसाल तर विमानतळ चालू करू नका. चालू केलेलं विमानतळ आम्ही बंद पाडण्याची आमची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, इथल्या भूमिपुत्रांची नेत्यांची भूमिका असू शकेल असं माझं मत. आपल्यासोबत काही इकडचे स्थानिक भूमिपुत्र देखील आहेत. आपण या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलात, आपलं म्हणणं काय आहे? आमचे म्हणणे एकच आहे का आमच्या बाबांचा म्हणजे आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव मिळलं पाहिजे. आणि आज मला अभिमान वाटतोय का आमचे आमदार, माझे आमदार साहेब इथे आलेत. आता मी नाव पण नाही घेऊ शकत कारण एवढा मोठा नाही मी त्यांचं नाव घेण्यासारखा. सर इथे आलेत ना, मला त्यांच्यासोबत राहायला मिळला, भूमिपुत्र म्हणून मी तो उभा आहे. आम्हाला एकच दिसतंय, दिबा पाटला साहेबांचं नाव जर मिळत नाही आणि ही बीजेपी सरकार आली, यांच्या सत्तेनुसार आल्यावर नोटीबंदी झाल्या, रातची रात्री नोटा बदलल्या, बरोबर आहे ना. दुसरा प्रश्न, रातची रात्री यांची सरकार बदलतोय, सगळं आमदार गोवाटीला पळतात. आता त्याच्यानंतर परत हे आमदार 5 पळाले, तेव्हा रातची रात्री सत्ता जर बदलते तर आमच्या दिबा पाटला साहेबांचा रातची रात्री नाव का नाही मिळत? भूमिपुत्रांची ही आमची एक मागणी आहे. ठीक आहे, 2 महिने जाऊ दे, 4 वर्ष जाऊ दे, पण ते आज 4 वर्ष झाले. साहेबाई आता सांगितलं का उद्धव ठाकरे साहेबांच्या वडिलांचं नाव म्हणजे बालाराम पाटील साहेबांचा
बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव देण्यासाठी त्याही मागणी केली पण त्याही काय सांगितलं का भूमिपुत्रांचं नाव मिळलं पाहिजे, दिबा पाटला साहेबांचं नाव. तर दिबा पाटला साहेबांच्या नावासाठी सगळी एकत्र झालेली आहेत, ते पण झालेले आहेत. आजची परिस्थिती जर बघली तर 4 जण इथे आहेत ना 4 बीजेपीची लोक तिकडे आंदोलन करतात. आपण भूमिपुत्र आहोत, माझा नाव ज्याच्या दम आहे ते एकही होऊया आणि सत्ता पण तुमचीच, बरोबर आहे, सत्तेवर पण तुम्हीच आहात. नुसता पेन फिरवायचं तुमचं आहे, तरी तुम्ही का नाही आमचं नाव देत, आमच्या वडिलांचं नाव का नाही देत दिबा पाटील साहेब? या ठिकाणी आपण बघत असाल 2 स्थानिक आमदार आहेत हा. जे स्वतःला भूमिपुत्र समजतात, मग ते यासाठी का प्रयत्न करत नाहीत? आता तेच सांगते, आता मी प्रत्येक न्यूज मध्ये बघतो, एकाने सांगलं मी जाळून घेतोय, एकाने सांगलं मी राजीनामा देतोय. मग नसेल पावर तर तुम्ही कम से कम राजीनामा तरी द्या, ना तर जाळून तरी घ्या. नसेल पेट्रोल तर आता पेट्रोल पण सरकारने त्यासाठी माग केलाय, नाही पेट्रोल आपण आणू, कारण त्याही पेट्रोल त्यासाठी माग केलाय. काही जाळून घ्यायला नको, म्हणजे सत्ता पण त्यांचीच आहे. म्हणजे आवरे आश्वासन देऊ नका, जनतेला चुतिया बनवू नका. मी आता मंगाशी पण बोललो, दिबा पाटलांचा साहेबांचं नाव सगळीकडे यूज करा, पण त्यासाठी लढा. तुम्ही प्रत्येक संघटनेला नाव घेता दिबा पाटलांचा. आता काय झालंय, 3री मुंबई करू, दिबा पाटील साहेबांचं नाव आगे बढो. अरे आगे बढल्यावर तुम्हाला कामं मिळली, कॉन्ट्रॅक्ट मिळली. आता विमानतळाची कॉन्ट्रॅक्ट पाहिजे होती म्हणून भूमिपुत्रांना पुढे केलं. दादा खरी गोष्ट का खोटी बोलतोय तुम्ही सांगा, सगळी जनतेने सांगावा. कारण तेव्हा आम्हाला नोकऱ्याने मिळलं, आम्ही छोकरांसाठी नाही, आमच्या बापाचं नाव मिळलं पाहिजे. पिढ्यानपिढ्या आमचे पोराई फक्त नाव काढलं पाहिजे राष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील साहेबांचा. एवढंच आमची मागणी आहे ना. जर आज पोपेटाताई झोपलेली आहे, बघू शकता तुम्ही, रश्मिता पोपेटाताई, तिला जर काही झालं तर मी साहेबांसमोर सांगतो, आम्ही गप बसणार नाही. आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही पूर्ण अख्खा आंदोलन करू, पूर्ण रोड जाम करू. आणि शनिवारी आता भूमिपुत्रांची आवरी मागणी आहे का, जर पोपेटाताईला, पण मी सांगतो तिला काही झाला तर आम्ही शांत बसणार नाही. कोण जाळून जेव्हा अगर नको आम्ही जाळू. जेव्हा SC झेडचा मोर्चा दाखरला, आदेब लोकांचं काटर अंगाचं काटं उभे राहतात साहेब, खरी गोष्ट का नाही? जेव्हा विवेक पाटील साहेब होते, मला आता बोलण्याचा अधिकार नाही साहेबांचं नाव, पण मी एक सांगतो, तसं साहेबांनी मोर्चे काढलं, जनतेने मोर्चे काढलं, ते तर काहीच नाही, त्याच्यापेक्षा डेंजर मोर्चा होईल. फक्त आमचा दिबा पाटला साहेबांचं नाव मिळलं पाहिजे. आम्ही भूमिपुत्र आहेत, इकडे बघू शकता झेंडे आमचे भूमिपुत्रांचे, जे लाल रक्ताचे आहेत, दिबा पाटला साहेबांचे रक्ताचे आहेत नावाचे. आणि आज मी सांगतो, दादा पण बोलले काय आपण पोरांच्या सोबत राहिलेले नव्हते, आम्ही बघितलं नाही दिबा पाटील साहेबांना, पण आम्हाला त्यांचा आदर वाटतोय ना. आम्हाला एकच मागणी आहे, आमच्या दिबा पाटला साहेबांचं नाव मिळलं पाहिजे. सत्ता तुमचीच आहे, मग तुम्ही का थांबलेत? माझं म्हणणं, एक रातच्या रात्री जर नोटी बंद होतात, रातच्या रात्री तुमची सत्ता पालटते. तुम्हाला वाटलं आमदार गेलं का आमची सत्ता जाईल, तेव्हा तुमचे होतात, तेव्हा तुमचा अधिकार ऑफिस उघडतात. मग आमच्या एक दिबा पाटले साहेबांच्या नावासाठी लढतून आम्ही, बस, दुसरी आमची काय मागणी नाही भूमिपुत्रांची. दिबा पाटील साहेब कोणतं नाव मिळलं पाहिजे. थांबा, कोण भडवा म्हणतोय देणार नाही? कोण भडवा म्हणतोय देणार नाही? अरे कोण भडवा म्हणतोय देणार नाही? आमच्या दिबा पाटला साहेबांचं नाव आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. जमीन